एकेकाळी पत्रकारिता ही समाजाचा निर्भीड आवाज आणि सत्तेला जाब विचारणारी प्रभावी संस्था मानली जात होती। पत्रकारांची संख्या कमी असली तरी त्यांची विश्वासार्हता, सामाजिक प्रतिष्ठा आणि संघटित ताकद मोठी होती। सत्ताधारी, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी पत्रकारांचा आदर करत आणि पत्रकार संघटनांच्या भूमिकेला गांभीर्याने घेत असत। त्या काळात पत्रकारांनी पत्रकारितेचा अवमान करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही संघटितपणे धडा शिकवला। पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध करत त्यांनी बहिष्कार, आंदोलने आणि एकजूट दाखवली। व्यवस्थापनही अनेकदा पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असे। त्यामुळे पत्रकारितेचा कणा मजबूत होता आणि लोकशाहीत तिचे स्वतंत्र स्थान टिकून होते। मात्र गेल्या काही दशकात माध्यम विश्वात मोठे बदल झाले। वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियाच्या विस्तारामुळे पत्रकारांची संख्या झपाट्याने वाढली, पण त्याचबरोबर गुणवत्तेत आणि विश्वासार्हतेतही घसरण झाली। माध्यम व्यवस्थापनाचे वाढते व्यावसायीकरण आणि टीआरपी केंद्रित स्पर्धेमुळे संपादकीय स्वायत्तता कमकुवत झाली। अनेक संपादक पत्रकारांचे मार्गदर्शक किंवा संरक्षक न राहता व्यवस्थापनाच्या धोरणांची अंमलबजावणी करणारे अधिकारी बनले। परिणामी सत्तेला कठोर प्रश्न विचारण्याची परंपरा मागे पडली आणि पत्रकारिता अधिक प्रतिक्रियावादी आणि बाजारपेठ केंद्रित होत गेली। पत्रकारितेची विश्वासार्हता, स्वातंत्र्य आणि सामाजिक बांधिलकी टिकवायची असेल तर पुन्हा एकदा संघटितपणा, संपादकीय स्वायत्तता आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी मूल्य व्यवस्था उभी करावी लागेल। अन्यथा कणा मोडलेल्या पत्रकारितेकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होणे कठीणच ठरेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।